नमस्कार माझ्या सर्वांना, मी शिवानी. गावाकडच्या स्वादमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे अगदी हलका फुलका आणि आपल्या शरीरासाठी असा पौष्टिक असणारा भेल, म्हणजे तो मखाना भेल. अगदी सोपा आहे बनवणं आणि अगदी कमी वेळामध्ये कमी साहित्यामध्ये झटपट बनणारी रेसिपी आहे. चला तर सुरू करूया आजची रेसिपी. तर मखानाचा भेल बनवण्यासाठी आपल्याला मखाना हवा अगोदर मार्केटमध्ये इझिली मिळून जाते. तर त्याला काय करायचं, लो टू मीडियम फ्लेमवर छानपैकी असं भाजून घ्यायचं. 100 ग्रामचा जवळपास मखाना घेतलेला आहे मी तर याला छानपैकी जोपर्यंत क्रिस्पीनेस येत नाही, लवकर तुटत नाही, यासाठी आपल्याला छानपैकी भाजून घ्यायचा आहे. आणि कधी पण मखाना खायचा असेल ना, तर तो भाजूनच खायचा, बिना भाजल्याने खायचा नाही. आणि ऑलमोस्ट आपल्याला मखाना भाजून झालेला आहे, क्रिस्पीनेस येतपर्यंत भाजायचा छानपैकी. नंतर त्याच कढाईमध्ये मी 2 चम्मच तेल टाकलेलं आहे आणि थोडंसं जिरं टाकलेलं आहे. जिरं टाकणं अगदी ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर टाकायचं, नाही तर स्किप करून घ्यायचं. नंतर एखाद्या चमचच्या जवळपास रेड चिली पावडर, सोबतच हळदी पावडर आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे. आणि सोबतच चटपटा लागण्यासाठी चाट मसालासुद्धा त्यामध्ये टाकलेला आहे. अगोदर हे मसाले सर्व मिक्स करून घ्यायचे आणि ह्या स्टेजवर गॅसची फ्लेम ही अगदी लो ठेवायची. छानपैकी मिक्स करून झाल्यानंतर जो भाजलेले मखाने आहे ते त्यामध्ये टाकायचे आणि ते सुद्धा मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्याला आता फक्त 1 ते 2 मिनटं याला परतवून घ्यायचं आहे मिक्स करतपर्यंत. आणि नंतर गॅस बंद करून घ्यायचा आहे, कारण की ऑलरेडी आपण मखाण्याला भाजलेलं आहे, तर आता तितकं काही करण्याची आवश्यकता नाही आहे. तर मखाना भाजून झाल्यानंतर, मिक्स करून झाल्यानंतर, सर्व प्रोसेस ही झाल्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, टमाटर, काकडी आणि कोथिंबीर वगैरे, सोबतच तुम्हाला आणखी स्पायसी आवडत असेल तर 1-2 हिरव्या मिरच्यासुद्धा तुम्ही यामध्ये टाकू शकता. आणि हे सर्व टाकल्यानंतर त्यावर थोडंसं शेव टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं. इतकं भारी वाटते खायला की खूप मस्त. आणि मेन म्हणजे तर हेल्दी आहे खाण्यासाठी. तर बाकीची भेल खाण्यापेक्षा हा भेल खाऊन बघा आणि बनवूनसुद्धा बघा. खूप मस्त वाटते खायला आणि जास्त वेळ लागत नाही, बिलकुल नाही लागत. कमीत कमी तुम्हाला 3 ते 4 मिनटं लागेल हे बनवायला. आणि मुलांना पण आवडेल मेन म्हणजे तर. आणि त्यांच्या शरीरासाठी पण हे खाणं छान आहे. अगर साधा नाही खात असेल ना, तर खीर बनवूनसुद्धा तुम्ही यांना चारू शकता, किंवा असे पण त्यांना तुपामध्ये भाजून दिले ना तरीसुद्धा देऊ शकता. पण थोडं चटपटं खायचं असेल ना, तर ही भेल त्यांना बनवून द्या, अगदी आवडेल त्यांना आणि आणखी मागेल तुम्हाला. तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी ही मखाना भेलची? आवडली असेल तर कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच प्रकारे माझ्या रेसिपी बघत राहा. प्लीज सपोर्ट करा आणि एन्जॉय करा. हेल्दी राहा, हेल्दी खा. बाय, टेक केअर.